पतंजली योग समिती शहापूर व माजी आमदार पांडुरंग बोरोरा यांच्या सौजन्याने परांजपे नगर माजी आमदार पांडुरंग बोरोरा यांचे निवासस्थान साईकुंज प्रांगणात आयुर्वेदिक औषधी कोजागिरी पौर्णिमा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमात योगाच्या माध्यमातून महिलांचा सांस्कृतिक कार्यक्रम, मांजरे पाटील सर यांचे कोजागिरीवर प्रभावी मार्गदर्शन, विनोदजी दलपे यांचे निसर्ग आणि मानवी जीवन यांचा संबंध काय यावर प्रभावी मार्गदर्शन, अब्दुलजी शेख यांनी देखील यावेळी मार्गदर्शन केले। माजी आमदार पांडुरंग बोरोरा यांनी उपस्थितांशी संवाद साधत शुभेच्छा दिल्या। यावेळी रात्री 12 वाजेच्या सुमारास उपस्थितांना आयुर्वेदिक दुधाचे वाटप करण्यात आले। या प्रसंगी पतंजली योग समितीचे सदस्य, परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। बोरोरा साहेबांच्या प्रांगणात आता हा 3रा वर्ष आहे। सुंदर पद्धतीने कोजागिरी वेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते। आमच्या पतंजली योग परिवारातर्फे ही आयुर्वेदिक आमची कोजागिरी पौर्णिमा। इतर वेळेला आपण जे काही कोजागिरी पौर्णिमा करतोय, कोणी इतर नाश्ता, काही वगैरे ड्रायफ्रूट वगैरे टाकून सर्व जोराने केली जाते आणि ही जरा वेगळ्या स्वरूपाची आहे। याच्यामध्ये आम्ही कुठल्याही प्रकारचे ड्रायफ्रूट वगैरे त्याच्यात नाहीये, फक्त ते दूध आणि दुधामध्ये एक औषधी वनस्पती देऊन आम्ही त्यांना अस्थमासारख्या आजारावर दवा दिला जातो आणि त्यातून बऱ्याच लोकांना आराम मिळतो। या दुधाने तर अस्थमासारखे जे ॲलर्जिक जे प्रॉब्लेम आहे, ॲलर्जिक प्रॉब्लेम सहज दूर होतात। त्याचबरोबर अस्थमा जरी नसेल तर इतर आपली शक्ती, आता समजा हा जो काळ आहे, आता हा विरेचनचा काळ, पित्त दोषाचा काळ, पित्त दोष परावर्तीचा काळ असतो आणि याच्यामध्ये आपण जर दूध प्राशन केलं तर जुलाबामार्फत म्हणा, याच्यामार्फत विरेचन आपोआप घडते आणि पित्तदोष कमी होतो। हा याच्यामार्फत फार मोठा एक रिसर्च, एक विज्ञान आहे। आम्ही फक्त कोजागिरी दिवशी करतोय कारण आजचा दिवस एवढा महत्वाचा आहे आयुर्वेदामध्ये। आज संपूर्ण आजच्या रात्री सर्व जे आयुर्वेदाचार्य आहेत ते झोपतच नाही आणि ऍक्च्युली जो काही ते औषध घेईल त्यांनी पण झोपायचं नाही, जो जागेल तोच जगेल असा याचा अर्थ होतोय। 2-3 वर्षापूर्वी मी इथे आलेलो होतो, कुठेरीला पण गेलो सर्व सोबत। मला अजून तरी काही त्रास काही होत नाही। 2-3 वेळा औषध घेतलं मी, तिथं मला फरक पडलेला आहे। की हा कोजागिरीचा योग माझ्याकडे देता, त्यामुळे आनंद होतो की आपण सर्व पतंजली परिवार एकत्र येऊन आज कोजागिरीच्या दिवशी आपले पतंजली योग वर्गाचे गुरु शेख सर आणि आपण सर्वजण आज वेगळ्या प्रकारचे दूध घेतो की त्यामधून बरेचसे आजार निघून जातात। खरं तर आज म्हणजे पौराणिक कथेनुसार आज शरद पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीचा जन्म झाला, तो समुद्र मंथनातून झाला आणि आजच्या दिवशी माता पूर्ण रात्रभर जागे असते। त्यामुळे कोजागिरीच्या दिवशी सर्वांनी जागे राहावं लागतं, जो जागा असेल त्याला लक्ष्मी पावते असं बोलतायत। त्यामुळे सर्वांनाच या कोजागिरीच्या निमित्ताने या ठिकाणी शुभेच्छा देतो।